नमस्कार. शाळा सिद्धीचे रजिस्ट्रेशन कसे करावे त्या संदर्भात आता आपण बघूया. त्यासाठी सुरुवातीला आपली जी शाळा सिद्धीची नवीन वेबसाईट आहे शाळा सिद्धी, ती गुगलमध्ये टाकून घ्या. उदाहरणार्थ कोणती, तर ती shalaasiddhi.newpa.org ही जी वेबसाईट आहे, ही वेबसाईट गुगलमध्ये जे सर्च बार आहे या सर्च बारमध्ये टाकून घ्या. त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा, हे 7 डोमेन आलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला काहीच करायचं नाही आहे. त्याच्यानंतर इथे लॉग इन विंडो आहे उजव्या बाजूला. युजर नेम, पासवर्ड, सबमिट. हे जे आहे युजरनेम आणि पासवर्ड, हे फक्त ज्या शाळांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेले आहे त्या शाळांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे. आता आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यासाठी बघा काय करायचं आहे. तर या ठिकाणी न्यू युजर, क्लिक हिअर आणि फॉरगेट पासवर्ड, क्लिक हिअर असे ऑप्शन्स आहेत. तर इथं बघा, आपल्याला आता शाळांचं नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर त्यासाठी क्लिक हिअर या बटनाला क्लिक करा. त्याच्यानंतर इथे बघा एक नवीन विंडो ओपन झालेली असेल. त्याच्यामध्ये सिलेक्ट लेवल, UDIS कोड, फर्स्ट नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर और ईमेल ID, म्हणजे मोबाईल नंबर किंवा ईमेल ID या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला स्टेप 1 न्यू युजर डिटेल्स, इथं हे आपल्याला युजर क्रिएट करायचं आहे. त्यासाठी ही पहिली स्टेप आहे. तर इथं आपल्याला लेवल दिलेले आहेत. ज्याप्रमाणे आपण स्टुडंट पोर्टलमध्ये आपण अशा प्रकारचे लेवल बघितलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला स्कूल लेवल निवडायचे आहे. स्कूल लेवल निवडल्यानंतर इथे आपल्या शाळेचा UDIS कोड टाका. बघा इथे मी आता एक शाळेचा UDIS कोड टाकतो. त्यानंतर इथे मुख्याध्यापकाचं नाव किंवा शाळेचं नाव पण टाकू शकतो, काही अडचण नाही. आता इथे या ठिकाणी मी शाळेचं नाव टाकतो. त्यानंतर लास्ट नेम या ठिकाणी तुम्ही टाकला नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की हे जे स्टार्स, जे मॅन्डेटरी जे फील्ड्स आहेत, हे आपल्याला कंपल्सरी भरायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी मी मोबाईल नंबर टाकला. मोबाईल नंबर शक्यतो मोबाईल नंबर असा टाका की जे हे काम ऑपरेट करत असतील असेच मोबाईल नंबर टाका. नाहीतर काय होईल, समजा तुम्ही जर तुमच्या मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर टाकला किंवा एखाद्या दुसऱ्या जबाबदार व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकला आणि मोबाईल जर तुमच्या जवळ नसेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला जो OTP जनरेट होणार आहे हा OTP मिळण्यास अडचण होईल. त्यासाठी मोबाईल नंबर हा शक्यतो जे जबाबदार व्यक्ती असेल किंवा जे अशा ऑनलाईनचे जे कामं बघत आहेत त्याच सरांचा, त्या शिक्षकांचा किंवा मुख्याध्यापकाचा नंबर टाकावा. त्यानंतर इथे ईमेल ID टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल, काही अडचण नाही. तर इथे मी ईमेल ID पण टाकला फॉर सिक्युरिटी म्हणून. आणि या ठिकाणी बघा खाली एक बटन आहे, जनरेट पिन इन ब्रॅकेट OTP, वन टाईम पासवर्ड, हा या ठिकाणी आपल्याला जनरेट करायचा आहे. आता याला मी क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलला एक पासवर्ड जाणार. बघा आता या ठिकाणी माझ्या मोबाईलला एक पासवर्ड आलेला आहे, तो आता मी इथे टाकतो. इथं बघा खाली लगेच एंटर OTP अशी एक नवीन विंडो त्या ठिकाणी टॅब आलेली आहे. इथे मी आता जो OTP माझ्या मोबाईलला आलेला आहे तो मी टाकतो आहे, 108746. परत इकडे चेक करतो मी, 108746 हा OTP माझ्या मोबाईलला आलेला आहे. इथे सबमिट आणि जनरेट OTP. समजा जर एखाद्या OTP तुम्हाला जर आला नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला डबल जनरेट जो OTP आहे हा OTP तुम्हाला मिळवण्यासाठी या ठिकाणी हा जो जनरेट OTP हे जे बटन आहे याला क्लिक करा. तुम्हाला त्या ठिकाणी OTP येऊन जाईल. त्याने इथं सूचना पण दिलेली आहे, प्लीज वेट फॉर 120 सेकंड, म्हणजे
मिनिटे. इफ यू हॅव नॉट रिसीव्ह द पिन OTP क्लिक ऑन जनरेट OTP. त्यानंतर OTP आल्यानंतर या ठिकाणी टाकून ते सबमिट बटनाला क्लिक करा. सबमिट बटनाला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी लगेच स्टेप 2 क्रिएट पासवर्ड ही एक नवीन टॅब ओपन होणार आहे. ती ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आता नवीन पासवर्ड तयार करायचा आहे. आता पासवर्डसाठी बघा, पासवर्डसाठी एक कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर्स असा पासवर्ड हवा आहे. आता मी या ठिकाणी पासवर्ड तयार करतो आहे. बघा इथे मी पासवर्ड तयार केलेला आहे. आता या ठिकाणी बघा एक सूचना आलेली आहे. पासवर्ड मस्ट हॅव ॲट लिस्ट 8 to 10 कॅरेक्टर, मस्ट कंटेन ॲट लिस्ट 1 लोअर केस लेटर, 1 अपर केस लेटर, 1 डिजिट अँड 1 स्पेशल कॅरेक्टर. अलाउ स्पेशल कॅरेक्टर्स आर इथे दिलेले आहेत त्यांनी. या ठिकाणी जे कॅरेक्टर आहेत किंवा जे नंबर्स आहेत हे कॅरेक्टर्स आणि नंबर्स हे 8पेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारची सूचना दिलेली आहे. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा की जो पासवर्ड असेल हा पासवर्ड 8 कॅरेक्टरच्या वरती हवा आहे. आता बघा इथे मी नवीन पासवर्ड टाकतो मी. या ठिकाणी क्रिएट युजरला पासवर्ड तयार करा आणि क्रिएट युजरला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडा वेट करा. वेट केल्यानंतर तुमच्या शाळेचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल आणि शाळेचं लॉग इन ॲटोमॅटिक झालेले असेल. तर या ठिकाणी बघा तुमच्या शाळेचं हे लॉग इन झालेलं आहे. वाटल्यास परत एकदा त्याला लॉग आउट करा आणि या ठिकाणी तुमच्या शाळेचा UDAS कोड आणि जो तुम्ही आता पासवर्ड तयार केलेला आहे हा पासवर्ड तयार केलेला पासवर्ड टाकून तुम्ही सबमिट करून शाळेचं लॉग इन करू शकता. आता इथं बघा मी लॉग इन करतो. हे बघा मी आता नवीन तयार केलेला पासवर्ड जो आहे हा पासवर्ड टाकून शाळेचं लॉग इन केलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला सर्व काही शाळेचे जे फील्ड्स आहेत हे सगळे फील्ड्स आपल्याला भरायचे आणि इथे शाळा सिद्धीचं आपल्याला काम करायचं आहे. धन्यवाद.